नमस्कार युट्यूब फॅमिली. आज मी शेतकरी मुलांचे लग्न जमत नाहीत त्याच्याविषयी मी बोलणार आहे थोडस. तर तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. जे शेती करतात ते काय पाप करतात आणि हल्ली मुलींची इच्छा आहे सरकारी नोकरी, मुलाकडे गाडी, घर, शेती सगळं पाहिजे. मग आता हे सरकारी नोकरी असं मुलांचेच लग्न होतात. शेती करतात त्या मुलांचे लग्नच होत नाहीत. हल्ली 30-40 वय झालेत मुलांच्या गावाकडे, तरी त्या मुलांचे लग्नच जमत नाहीत. आणि जमवले कोण एजंट मार्फत म्हणजे जमवलं जातात 3-4 लाख रुपये देऊन. पुन्हा लग्न पण करायचं आणि लग्न करून सुद्धा त्या मुली 8-10 दिवसातच पळून जातात. नाही लक्ष ठेवलं तर त्यांच्या मागेच उभा राहायला लागतं. मग जो मुलगा शेती करतो, मेहनत करतो, तो पण पैसेच कमवतो ना. पण हे गैरसमज झाले की सरकारी नोकरी असं करत तिथंच मुलगी दिली जाते. पण हा पण एक विषय आहे की मुलगी जमायच्या वेळेस बोलती मी शेतात काम करणार नाही, मी शेतात जाणार नाही. मग शेती कशाला पाहिजे? माझ्या मते शेती विषयच घेतला नाही पाहिजे शेतीचा. सर्व्हिस आहे ना सरकारी, मग शेतीची काय गरज आहे? पण किती माणसाच्या अपेक्षा बघा ना, सगळंच पाहिजे. शेती पाहिजे, गाडी पाहिजे, घर पाहिजे, सरकारी नोकरी पाहिजे. पहिले फक्त मुलगा बघत होते, मागचा नाही पुढचा पण नाही विचार करत नव्हते. फक्त माणसं चांगले आहेत ते पण कुणीतरी सांगायचं, शेजारी नातेवाईक, त्यांच्या विश्वासावर मुलींचे लग्न व्हायचे, काही सुद्धा विचार करत नव्हते. पण त्याच लोकांनी एवढं सगळं म्हणजे टिकून ठेवलं, घरदार बांधले, मुलांना चांगलं शिक्षण दिलं. तर बघा ना, म्हणजे काय आताची परिस्थिती, पहिलीची परिस्थिती कितीतरी बदल झाला. आता शेतकरी मुलांनी काय करायचं तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की असं लोक वागायला लागले ते बरोबर वागतायत का? शेती करतो मग काय तो काय पाप करत नाहीये, तो पण कष्ट करतोय, तो पण पैसे कमवतोय, पण तो उन्हातान्हात कष्ट करून पैसे कमवतो आणि हे सावलीत बसून कमवतात. हल्ली तर मुली म्हणजे शेतात तर नाहीच काम करत, कुठलीच मुलगी शेतात जातच नाही कामाला. पण हल्ली मुलांचं खूप अवघड झालंय, मुली भेटतच नाही का. आणि मिळाल्या तरी ते पहिले कसं व्यापारी गाई शेळी असे विकत घ्यायचे व्यापारी, तसा आता धंदा झालाय. मुलींना मुलांकडून पैसे घेतात आणि मुलींचे लग्न करून देतात. मध्ये असतो एजंट, त्याला पैसे, मुलीच्या आई-वडिलांना पैसे, मुलगा सगळं लग्न करणार, मुलीला पैसे देणार. खूप विचित्र चाललंय. आणि ज्या लव्ह मॅरेज करतात त्या कशाचाच विचार करत नाहीत. न शेती ना मुलगा काय करतोय ते पण बघत नाही, फक्त त्यांचे एकमेकाचे विचार जुळतात झालं.
मग त्यावेळेस त्यांना काहीच नको असतं. शेती नको, घर नको, गाडी नको, सरकारी नोकरी नको. तिथे सगळं माप आहे. एखादा प्रामाणिक आहे, तो शेती करतोय, आई-वडिलांना सांभाळतोय आणि प्रामाणिकपणे पैसे कष्ट करून पैसे कमवतोय. हा खूप मोठी त्याची म्हणजे असं लोकांना असं वाटतं खूप मोठी त्याने चूक केली. तो शेती करतोय ते. तर असं नाही केलं पाहिजे. पहिले बोलायचे प्रत्येकाचं नशीब काय सारखं नसतं. कोणाला चांगला भेटतं, कोणाला शेतकरी म्हणजे कोणी लांब शहरात जायचं तर कोणी खेडेगावात जायचं. कोणाची परिस्थिती कशी, कोणाची कशी असं म्हणजे वे भेदभाव नव्हता. आता कसं आहे, याचं असं तर त्यापेक्षा माझं चांगलं असे स्पर्धा चालल्या. त्याच्यामुळे असं वातावरण झालंय. कोणी कोणाला पुढे जाऊन देईना. त्याने एक पट केलं की दुसरं 2 पट जास्तच करतो. कोणी मागं घेत ना आणि एवढं सगळं आहे, माणसाला जीवन सुखाने जगता येईना. का की ह्या स्पर्धामुळे. त्या स्पर्धा बंद झाल्याशिवाय माणसाचं काही खरं नाही. आणि लग्न पण होणं खूप मुश्किल आहे. आणि ज्याचे सरकारी नोकरी आहे त्याचेच लग्न होतात. आणि जो शेती करतो त्याचं लग्न होणं खूप मुश्किल आहे. 4 लाख द्या, 5 लाख रुपये द्या. ती पण जात नाही, पात नाही, माहिती नाही कुठली जात आहे ते. लांबून आणावं लागतात. त्या पण राहत्यात की नाही राहत्यात. हा सगळा विचार करायला लागेल. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? नक्की कमेंट करून सांगा. मला तर वाटतं ते सगळ्यांनी हा विचार चांगला करावा. सगळ्या विचार केल्याशिवाय कोणी म्हणजे असं कोणाचाच पहिले लोक विचार करायचे आणि त्यामुळे सगळे सुखी होते. आता कोणी कोणाचा विचार करेना म्हणून जगामध्ये खूप लोक दुःखी आहेत. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ खूप मोठा होतोय. तुम्ही जर कमेंट केल्या तर अजून पुढचा पार्ट बनवेन मी. बाय.